हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना. ऑपरेशन सिंधूर नंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने. भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उभाटाचा विरोध. राज्यभर माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवून केला निषेध. पहाटेपासूनच पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा. मुंढवा केशवनगरमधील कामांची पाहणी. तर नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरचं काम थांबवण्याच्या सूचना. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल. उद्या स्वीकारणार महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं. इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले. वर्धा नदीला पूर. चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरलं नदीचं पाणी. संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. पैठणच्या विहा मांडवा या ठिकाणी नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. तर जायकवाडीतून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीवर. बीडमध्ये गोरक्ष देवडकर नामक व्यक्तीने केली आत्महत्या. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचं नातेवाईकांचं म्हणणं. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना अटक. पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक. साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावरती शिक्कामोर्तब. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. तर अनेक शेतांमध्ये सध्या पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे रस्त्यांना आता नदीचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रात्री खूप भयंकर पाऊस झाला. अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्रीच्या पावसाने खूप म्हणजे असंख्य शेती या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे. या ठिकाणी विहिरी पाण्या पडल्यात. कपाशी पाण्यात आहे. ऊस पूर्ण जमिनीदोस्त झालेला आहे. तूर पीक असन बाकीचे सगळे पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत. याचे शासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये शेतकऱ्याची जी बघत असाल तर तुम्ही विहीर आहे, ती विहीर पूर्णपणे या ठिकाणी पडलेली आहे. आणि ऊस पीक असेल, त्यानंतर कांदा पिकं असतील, मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी माझी विनंती राहील की तलाठी मंडळ, महसूल विभागातर्फे आणि पीक विमा कंपन्यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर येऊन आपण या ठिकाणी या पिकांना भेट द्यावी आणि या पिकांच्या पाहणीचे पंचनामे तात्काळ या ठिकाणी करावे. तर छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमधील आठवडी बाजारात पावसाचं पाणी शिरलं आणि बाजारपेठेत गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे. तर बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेलं साहित्य यात भिजलेलं आणि मोठं नुकसान झालं. इकडे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे बेरुळा गावाजवळ ओढ्याला पूर आला. त्यामुळे बेरुळा नानखेडा या रस्त्यावरती वाहतूक आता थांबलेली आहे.
सध्या पाऊस थांबला असला तरी सुद्धा पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. काही वेळात हे पुराचं पाणी ओसरण्याची शक्यता आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावली आणि जिल्ह्यातील दुधगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. त्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी घुसलंय. सखल भागामध्ये उभ्या असलेल्या वाहनांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. शेतातील पिकांचं यात नुकसान झाले, त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत. बातमी बीडमधून. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गव्हाणथडी या ठिकाणी गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांना तराफ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गव्हाणथडी गावातील एक चिमुकला आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी चक्क गावकऱ्यांना तराफ्याचा आधार घ्यावा लागलाय. गोदावरी नदीला पूर आलाय. नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसलेला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन या ठिकाणी शनी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे. गोदावरीला आलेल्या पुरातून गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसानं पुनरागमन केलेलं आहे आणि गेली 10 ते 12 दिवस थांबलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा आगमन केलंय. परतीच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साठलंय, तर तेरणाकाठच्या गावाला धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. भांडरवाडी इर्ला या रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील बोरखेडा या ठिकाणी शेतकरी अभिजित सुरवसे यांच्या 2 एकर सोयाबीनमध्ये पाणी साचले आणि संपूर्ण सोयाबीन पीक पाण्याखाली गेलेलं आहे. तेरणा नदीला पूर आला असून तेरणा नदीकाठच्या गाव, वाडी आणि वस्त्यांमध्ये प्रशासनाने आता गावं रिकामी करण्याची पूर्वकल्पना दिलेली आहे आणि कुठलीही दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सुद्धा घेतली जाते. तर वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अडाण प्रकल्पात 90.46% पाणीसाठा झालेला आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये राडा झाला आणि संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाची झाली आहे, धक्काबुक्की झाली आहे. खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, तर क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतील लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा विरोधकांनी दावा केला. त्यामुळे या ठिकाणी जोरदार गोंधळ झाला. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात. लक्ष्मण, का नेमका गोंधळ झालेला आहे, काय नेमकं कारण आहे? अमित, खरं तर नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज ही शैक्षणिक संस्था राज्यातली 2ऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. या शिक्षण संस्थेच्या जे सध्या सत्तेवर असलेले जे संचालक मंडळ आहे त्यांच्याकडनं नाशिकच्या या शैक्षणिक संस्थेमध्ये खाजगी विद्यापीठ निर्मितीचा एक प्रस्ताव जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि याच प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी आजच्या वार्षिक सभेमध्ये हा विषय जो आहे तो आणण्यात आलेला होता. मात्र या विषयाला विरोधी गटामध्ये असलेल्या विरोधी गटामध्ये असलेल्या संचालकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. काही सभासदांकडून त्याला विरोध करण्यात आलेला. मात्र या सगळ्या वादाचं पुनर्वसन जे आहे ते अशा पद्धतीनं हाणामारीमध्ये अर्थात धक्काबुक्कीपर्यंत हा सगळा प्रकार गेला. हा प्रचंड राडा जो आहे तो या मराठा विद्याप्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. विषय हाच आहे की या मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्थेमध्ये खासगी विद्यापीठाची निर्मिती करावी आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की खासगी विद्यापीठ करून अशा पद्धतीनं जी सामाजिक संस्था आहे तिला यामुळे गालबोट लागू शकतं अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे आणि त्या वादातून हा सगळा गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित. निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वार्षिक सभा सुरू होती, या सभेमध्ये गोंधळ झालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची दृश्य सध्या समोर येत आहेत. खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा झालेला आहे.
तर आपण ही सभेमधली दृश्य बघतोय, नाशिकमधली दृश्य आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झालेली आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेची आज खरं तर सभा पार पडत होती आणि या सभेच्या दरम्यान हा सगळा गोंधळ झाला. पुढची महत्त्वाची बातमी, आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरती रंगणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात UAEचा एकतर्फी पराभव केलेला आहे, तर पाकिस्तानने पहिल्या लढतीमध्ये ओमानचा पराभव केला आहे. हा सामना सुपर 4मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणता संघ कोणावरती भारी पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी भाजपावरती हल्लाबोल केलेला आहे. मॅचला परवानगी देणं ही भाजपाची दिवाळखोरी आहे, भाजपाची राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे, असा घणाघात राऊतांनी केलेला आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये आजचा सामना दाखवला जाईल त्यांचं नाव सार्वजनिक केलं जाईल असा इशाराच राऊतांनी दिलाय. तर मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाकिस्तानचा सामना थांबवू शकत नाहीत का, असा टोला सुद्धा राऊतांनी लगावला आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार. तर खेळाकडे खेळाच्या भावनेने बघायला हवं, विरोधकांनी याचा भावनिक मुद्दा करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलंय. खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या